baby. हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज काहीतरी इंटरेस्टिंग एक रेसिपी बनवणार आहे, पण मी एकटी नाही आहे माझ्या ह्या रेसिपी बनवण्याच्या प्रोसेसमध्ये. माझ्यासोबत कोण आहे? सो मैत्रिणांची आहे का? नाही, पण अजून कोणतरी 2 जण आहेत. 2, 3 शांभवी आणि साईराज. शांभवी खूप इगरली तिला यायचं होतं व्हिडिओमध्ये. सो क्युरियस होती ती. क्युरियस म्हणण्यापेक्षा इगर होते. आज आम्ही बनवत आहोत बरिटो रॅप. तुम्ही कोणी हे ऐकलं नसेल बरिटो रॅप काय प्रकार आहे आणि हे सगळं, तर मग आमची रेसिपी नक्की बघा. आणि मी थोडा विचार केला की नेहमीच ट्रेडिशनल डिशेस आपण बनवतो, सो ह्यावेळेस काहीतरी थोडंसं फ्युजन डिश काहीतरी ट्राय करूया. लेट्स गेट इन टू इट. सो लेट्स गो. मिनटं, ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट असं असणार आहे की मी ह्या दोघांना आणि मलासुद्धा एक चॅलेंज आहे व्हिडिओच्या मध्ये. सो हे त्या लोकांना सरप्राईज होतं की काय चॅलेंज असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तू आता पहिले चॉपिंगचं घे, म्हणजे तू कांदा आणि टोमॅटो चॉप करायला घे. शांभवी, तू माझ्यासोबत डो बनवतोय आम्ही त्याची कणिक नाही म्हणायचं आहे. मी टॉर्टिया बनवतोय. सो टॉर्टिया कोणाला माहिती नसेल की काय हा प्रकार आहे, तो तुम्हाला असं वाटेल की अरे चपाती तर बनवली आहे. नाही, टॉर्टिया वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तो बेसिकली हा मेक्सिकन पदार्थ आहे. सो त्याच्यानुसारच आम्ही तो टॉर्टिया घरी बनवण्याचा ट्राय करतो आहे. सो गाईज, आता आम्ही टॉर्टिया बनवण्याची प्रोसेसला चालू करतो आहे. सो मी त्याच्यासाठी आता घेतलं आहे मैद्याचं पीठ. मी मैद्याचं पीठ थोडंच वापरते आहे आणि जास्त करून मी वापरणार आहे गव्हाचं पीठ, बिकॉज हेल्दी. हे बनवण्यासाठी मैद्याचं पीठ लागतं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ लागतं आहे आणि बेकिंग सोडा टाकणार आहे. त्याच्यानंतर मीठ, ऑइल, तेच. मी खरंच व्हिडिओ बनवतो आहे का नाही मला नाही माहिती. दीदी, मला तू प्रश्न विचारायचा आहे. ॲक्च्युली क्युरिओसिटी होती खूप. फॅमिलीत तूच फक्त व्लॉगिंग करते, बाकी कोणी करत नाही असं. तू कोणाकडून इन्स्पिरेशन घेतलं आहे व्लॉगिंगसाठी? मी जेव्हा व्लॉगिंग चालू केलं तेव्हा मी 2-3 जणांचे रेफरन्सेस बघितले होते, म्हणजे चालू करायच्या वेळेस. सो तेव्हा मी लॉकडाऊनचा पिरियड होता, मला अजून आठवतं. आणि तेव्हा मी UIC व्लॉग्स खूप बघितलेले. मी त्याचं पूर्ण चॅनल स्टार्ट टू एंड त्याचे सगळे व्लॉग्स बघितलेले. त्याचा मोटिवेशन, त्याचा तो वेडेपणा, त्याचा एक डिसिप्लिन सगळ्या आता व्हिडिओजमध्ये ते दिसायचं मला. तर खरं तर मी चालू केलेलं, म्हणजे तो माझा एक इन्स्पिरेशन आहे. UIC, यू आर इंडियन कन्झ्युमर, प्रसाद वेद पाठक. तर तो गोलगप्पा गर्ल फूड रिव्ह्यूज करायची बेसिकली. सो मी ती अशी बोलायची की तिला रेटिंग्स द्यायची, करायची की कसं आहे काय. आता ते कॉमन झालं आहे, पण तेव्हा लॉकडाऊनमध्ये ना, तेव्हा असं खूप वाव वेगळं आहे, काहीतरी भारी वाटतं मला. ते असं भारी वाटायचं मला, म्हणून मग मी तेव्हा माझा पहिला जो व्लॉग आहे मी त्या पिन करते. पण बघा तुम्ही जाऊन कृष्णा हॉटेलला मी व्हिजिट केलेला, करण्याचा प्रयत्न केलेला त्या व्हिडिओमध्ये. इतका काही जमलं नाही मला, बिकॉज तो मध्येच हिंदी, मराठी, इंग्लिश असे 3 लँग्वेजचं मी चालू केलेलं ते. सो बट या इथून खरं तर माझी ॲक्च्युली जर्नी चालू झाली. मी आणि दादा जेव्हा लहान होतो, म्हणजे अजून पण लहानच आहे अजून, एक शो यायचा बेस्ट ऑफ लक निक्की. माझा फेवरेट शो होता तो. ती बहीण होती, तिचं कॅरेक्टर आणि दीदीचं थोडं सेम वाटतं मला. म्हणजे ती पण व्लॉगिंग करायची, दीदी पण व्लॉगिंग करते असं. मला असं वाटायचं की दीदी तिच्यापासूनच इन्स्पायर झाली असेल. शांभवीने एकदम व्यवस्थित पनीरचे छोटे छोटे क्यूब्स केलेत. ठीक आहे, जे मी डो बनवते आहे त्यासाठी पाणी हे वॉर्म वॉटर हवं आहे. थोडं त्याच्यामध्ये सॉल्ट टाकते आहे आपल्या डोमध्ये, डोच्या फ्लारमध्ये. हां, बरोबर बोलली आहे. असं नका बोलू. अबे साले. बेकिंग सोडा एकदम चिमूट, पिंच ऑफ बेकिंग सोडा. त्याच्यानंतर 20 मिनिट्सचा रेस्टिंग पिरियड आहे आणि मग त्याच्यानंतर ते चपातीसारखे लाटायचे आणि शेकायचे आहेत ते बेसिकली.
सो गाईज आम्ही फर्स्ट टाइम बनवतोय, म्हणजे मी फर्स्ट टाइम बनवते आणि हे लोक ऑब्व्हियसली फर्स्ट टाइमच बनवत आहे. सो थोडे काही गोष्टी पुढे मागे होऊ शकतात आमच्या. अच्छा. आम्ही थोडेसे बॉईल करतोय आधी. समझ गया. ओके. आणि मला एक सांगायचं आहे, आपल्याला असं वाटतं कॉन्टेंट क्रिएशन ही लाईफ खूप इझी आहे, खूप इझिली आपण अशा व्ह्यूज कमवू शकतो आणि सगळ्या गोष्टी करू शकतो. मला आता काही शॉर्ट्स घ्यायची होते, तर ती वॉश करते. मी हे नाही घेऊ शकले बिकॉज आता मी ऑलरेडी हे करते व्हिडिओ. मी मेन्शन करते नीट की हा तुम्हाला रेसिपी दाखवण्याच्या ह्याचा नाही आहे. ॲक्च्युली आम्ही आमच्या काही गोष्टी एन्जॉय करण्यासाठी, थोडासा टाईम स्पेंड करण्यासाठी खरं तर आम्ही आता हा ब्लॉग करतो आहे. कारण की मला असे कमेंट्स नको यायला, कारण की माझ्या एका व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मला कमेंट केलेली एकाने, रेसिपी तो दिख नहीं रही भाई आपकी, तो आप खुद से म्हणजे तुम्ही तुमचेच बडबड करताय. तर बेसिकली हा व्हिडिओ तसा नाही आहे. तुम्हाला वाटत असेल स्किप करा आत्ताच. मध्ये जेवढे सबस्क्रायबर्स असतात तेवढे हेटर्स पण असतात ना, ऑब्वियसली. सो म्हणून ती लाईफ असं वाटतं की इजी है यार, बहुत हम भी करेंगे, चलो करते. सबकी बस की बात नहीं है बेटा, सब नहीं कर सकते ये. साईराज दादा राहून नको दे. करू बाबा, उद्या एक्झाम आहे गाईज ह्याची. हा आत्ताच वाढवे करतो. आता नाशिकमध्ये इतका मस्त पाऊस पडतोय. आता पण मस्त आम्ही पावसाचा आनंद घेऊन बघतोय. मस्त बाहेर वातावरण मस्त भारी झालंय. टोमॅटो झालेला आहे चिरून. व्हेरी गुड. आणि आम्ही सगळ्यांनी काय, तुम्ही एक नोटीस केलं का, आम्ही सगळ्यांनी व्हाईट घातलंय. व्हाईट टीम झाली आहे. चपाती झाली का? चपाती मुद्दाम मला राग येत आहे. दीदी प्लीज करू दे, कर कसंही होऊ दे, पण मला माझा करू दे प्लीज. केली हिला दरवेळेस परफेक्ट हवा असतं. ऑब्विसली परफेक्शन इज द की. पण कधी कधी स्मॉल इम्परफेक्शन्स पण खूप Oh जास्त my God. अट्रॅक्टिव्ह असतात. वसाबी मग सांगतं काय वसाबी? काय माहिती आहे, ते एक जॅपनीज काय जॅपनीज काय टर्म आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की स्मॉल इम्परफेक्शन्स आर समटाइम्स बेटर देन परफेक्शन. मग झाली आहे माझी चांगली नाही गेली. आहे नाही पूर्ण. त्यांनी केली आहे, फक्त साईडचे जे कॉर्नर्स होते ते थोडेसे झालेले, पण ऑलमोस्ट त्यांनी केली आहे. सो व्हेरी गुड. बघूया. आता आम्ही बनवतो आहोत साल्सा. आता साल्सा हा काय प्रकार आहे नवीन. सो त्याच्यासाठी बेसिकली मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ओनियन, टोमॅटो, लेमन, ब्लॅक पेपर थोडासा, आणि मी थोडासा चाट मसाला टाकते. हा थोडासा इंडियन टाईप करूया. आणि चिली लागते त्याला, ग्रीन चिली. लेमन महत्वाचा बिकॉज साल्सामध्ये तोच आहे मेन. हे काय टाकलंय? ब्लॅक पेपर, थोडासा चाट मसाला टाकते मी. मीठ नाही, सॉल्ट. आणि गाईज साल्सासाठी ना खूप बारीक कांदा लागतो, खूप बारीक, आणि टोमॅटो पण खूप बारीक चिरायला लागतो. सो गाईज आमचे प्रिपरेशन सगळे करून झाले, तुम्ही बघू शकतात. आणि इतके छान वाटतं ते सगळे कलरफुल असं ते बघायला. आता थोडं ते मला असं वाटतं की येस आता व्हिडिओला चालू करूया आपण व्यवस्थित. चॅलेंज खूप इझी असणार आहे. मी एक इन्ग्रेडियंट आणणार आहे, मी तिला विचारणार आहे येस की नो म्हणजे नक्की काय. तर ती तिच्या बरिटोमध्ये हे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे की नाही हे मी विचारणार आहे तिला. येस की नो? येस. येस की नो? नो. येस की नो? येस. येस की नो? येस. येस की नो? नो. येस की नो? येस. येस की नो? येस. येस की नो? नो. येस की नो? येस. येस की नो? येस. की नो? येस. की नो? येस. साईराज येस की नो? येस. येस. येस की नो?
नो. येस की नो? येस. की नो? नो. येस की नो? नो. की नो? येस. की नो? नो. की नो? येस. येस की नो? येस. येस की नो? येस. नो. येस की नो? येस. की नो? येस. येस की नो? कळत नाहीये. नो. येस की नो? येस. येस की नो? येस. येस की नो? नो. येस. येस की नो? येस. अबे साले. स्कॅम केला ह्यानी. मला पॅकेटचा आवाज ऐकून दुसरे इंग्रेडियंट दाखवतोय ना. चीज न दाखवून दुसरं दाखवतोय. म्हणजे जरा मला बघायचंय की मी काय म्हणते. येस की नो? येस. सो गाईज मी हा चॅलेंज माझ्यापासून स्टार्ट करते म्हणजे यांना आयडिया येईल थोडीशी की कसं करायचं. एकाचा हात पटकन बनव. 1 सेकंड इथे 1 मिनिटाचा टाइम लावला. तुम्ही ह्याच्यामध्ये जेवढं पटपट सगळ्या गोष्टी करेल आणि किती क्वांटिटीमध्ये काय गोष्टी घेत आहे ना हे पण खूप महत्त्वाचं आहे. सो आणि इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवणं पण. हा ना यार. जेलपिनोज पनीर लावो म्हटली आहे ना. पनीर. गाईज हे खूप डिफिकल्ट होत आहे. 5 4 3 2 1 and your time ends right here. हा ना, बरोबर आहे की नाही? झालं. झालं. रोल कर काउंट नाही होणार. हो, एक हात. 7 6 5 4 3 2 1 झाले. सॉस डायरेक्ट पॅकेटच लाव. कमॉन चीटिंग नाही. भाई ते नीट ठेवायचं पण यार मला वर टास्कच येतो पण खरंच आहे. लास्ट 1 मिनिट साईराज. चीटिंग करते खरंच लास्ट 1 मिनिट आहे. 3 2 and 1 टाइम अप झालंय. सो गाईज आता आमचे 2 मिनिट्समध्ये आमचे बरिटो रॅप्स बनवून झालेत. आता आम्ही ते ग्रिल करतो आणि त्याच्यानंतर आता तुम्ही विचार करणार की हे खाणार कोण आणि हे जज कोण करणार. सो जजला आम्ही बोलू. आता मम्मी आहे आपल्या ह्या चॅलेंजची जज. सो ती आपले डिशेस जज करणार आहे. सो बघूया. आता मी पहिले शांभवीची डिश आण. दिसायला छान. सो ही माझी डिश. सो गाईज मला एक मम्मीला सांगायचं आहे माझ्या डिशमध्ये की या दोघांनी तर नाही सांगितलं तुम्ही सांगायला हवं होतं की माझ्या डिशमध्ये मी हा बरिटो रॅप केला आहे. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत मी रॅपमध्ये तेच तू आजूबाजूला बघू शकते. हे माझं मेन प्लेटिंगचा मेन इंटेन्शन हा होता की हे तुला असं वाटेल की फक्त स्प्रेड केलं आहे असं. तर हे फक्त गाईज हे बघा हे असं फक्त स्प्रेड नाही केलं आहे मी. तर जे इन्ग्रेडियंट्समध्ये आहेत तेच मी बाहेर दाखवलेत म्हणजे समोरच्याला पहिले अंदाज येतो की अच्छा मध्ये हिनी पनीर स्वीटकॉर्न हे अशा काही टाकल्यात गोष्टी. ओके मध्ये सांगते प्रेझेंटेशनमध्ये शांभवीचं प्रेझेंटेशन आहे 10/6. टेस्ट वाईज म्हटलं तर 10/8 आहे तिला. टेस्ट एकदम छान होती आणि म्हणजे सगळे गोष्टी व्यवस्थित वाटत होत्या. म्हणजे आंबट पण नाही जास्त तिखटही नव्हतं
आणि सगळ्या भाज्यांचा मेन म्हणतो ना समोरचं प्रेझेंटेशन त्याला 8 आहे. वाईज त्याला मी 7च देईन मार्क्स, कारण की त्याच्या टेस्टमध्ये टोमॅटोची टेस्ट जास्त लागत होती. म्हणजे त्यामुळे काय होत होतं की बाकीच्या याचा फ्लेवर कळत नव्हता. ते मला माझी चूक कळाली, कारण की साल्सामध्ये पण आपण ह्याच्यात टोमॅटो घेतलेला आहे आणि मी ह्याच्यातला पण टोमॅटो जरासा जास्त टाकला, त्यामुळे कदाचित. वैष्णवीचं 10 आउट ऑफ 9 आहे प्रेझेंटेशनला. येस. कारण की तिने ते जसं डिस्क्राईब केलं, म्हणजे फोल्ड सगळ्यात बेस्ट म्हणजे शांभवीचं होतं की ते हातात घेतल्या घेतल्या व्यवस्थित मला जात होतं तोंडामध्ये. तसं सायराजचं रॅप पण ओपन झालं, वैष्णवीचं पण रॅप ओपन झालं. रॅपिंग करताना जेव्हा तो आपण रॅप करतो तेव्हा व्यवस्थित फोल्ड करून तो हातात घेतल्या घेतल्या आपल्याला खाता आला पाहिजे. तिची टेस्ट वाईज आहे तर 9th आहे. 9 ओके. छान होत्या सगळ्या गोष्टी, एकदम परफेक्ट वाटल्या. अच्छा. म्हणजे एक कॅटेगरी वाईज म्हटलं तर आपण तिच्या एजमुळे तिच्या आणि एक्सपिरियन्समुळे असं काही नाहीये, ते इन्ग्रेडियंट सगळे समोरच ठेवलेले आणि तुमच्या तुमच्याच ह्याच्यात होतं सगळ्यांच्या, पण कसं की असतं कोण taste किती आता काय मुलांना टाकतं. खाण्याताना सगळ्यांना सगळं माहितीये, ओके. सगळ्यांना सगळं माहितीये किती पण काय छान टाकायचं. झालं. तिघांचे पण छान झाले टेस्ट आणि मेन प्रयत्न खूप छान होता सगळ्यांचा. ओके. सो मम्मी, आता आम्हाला विनर सांग ह्या चॅलेंज व्हिडिओचा कोण होता? ऑब्विसली या चॅलेंजचे विनर आहे वैष्णवी येस. आणि सेकंड आहे शांभवी. मी आहे. माझे 8 आणि 7 होते, तिचे पण 8 आणि 6 मम्मी होते. डिसाईड करेल ते. 7 + 8. पण मला टेस्ट वाईज शांभवीच आवडली. हा, मग शांभवी सिंपल झाला विषय. खरंच आहे, म्हणजे चालेल. शांभवीची टेस्ट आवडली मला. तिची टेस्ट सायराज मग सेकंड कोण आहे? शांभवी. वो व्हेरी गुड, शांभवी. थर्ड आहे. साईराज. ओके. त्याचा फक्त प्रॉब्लेम काय झाला, टेस्ट वाईज थोडासा त्याची गडबड झाली. ती महत्वाची होती. आणि ह्या रॅप मध्ये तिने सांगितलं की टेस्ट महत्वाची. ऑब्व्हियसली. सो थँक्यू गाईज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच आम्ही वेगळे वेगळे चॅलेंजेस घेऊन येतोय. सो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड feel the vibes. Thank you.